नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 9 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं आणि वाऱ्याची दिशानुसार जर पाहिलं तर जो कमी दाब क्षेत्र तयार झालं होतं ते कमी दाब वेलमार्क लो प्रेशर यापासून तो आता कमकुवत झाला आहे. तो सध्या मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल आणि उत्तर प्रदेश दक्षिण भाग या भागामध्ये स्थित आहे. याचबरोबर राजस्थानचा जो उत्तरी भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळत आहे. दुसरं सर्क्युलेशन जर पाहिलं तर गुजरातचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन आहे मात्र ही अत्यंत कमजोर पद्धतीचं पाहायला मिळतं. या ऑफशोर ट्रफ जे आहे ते ऑफशोर ट्रफ आता मुंबईच्या दक्षिण भागापासून केरळपर्यंत अशी विस्तारलेली पाहायला मिळते. मात्र ही ऑफशोर ट्रफ ही आता हळूहळू कमजोर होत चालली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राज्यामध्ये पावसात अत्यंत घट येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पाठीमागच्या 10 दिवसापासूनचा विचार जर केला तर पाठीमागच्या 8 ते 10 दिवसात राज्यामध्ये याचबरोबर देशभरामध्ये ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पाहायला मिळाला याच्यामध्ये पुण्याचं लोणावळा असेल, पुणे शहर असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या संपूर्ण भागामध्ये पाऊस हा कमी होण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनचा पाऊस हा अत्यंत कमी होणार आहे. देशभरामधून ही मान्सून कमी होणार आहे आणि ज्या वेळेला संपूर्ण देशभरामधून पाऊस कमी होतो त्यावेळेला जे पर्वतरांगा असेल, पर्वतरांगा म्हणजे हिमालयाचा जो पर्वत भाग असेल, मात्र याच्यामध्ये उत्तराखंड असेल, याचबरोबर उत्तरांचल असेल, हा जो पट्टा असेल नेपाळचा भाग असेल, तसेच सिक्कीम, गंगटोक, याचबरोबर आसामचा उत्तर भाग असेल, अरुणाचल प्रदेश असेल, हा जो भाग आहे म्हणजे पर्वतीय भाग आहे. या पर्वतीय भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. ज्या वेळेला उत्तरेला पाऊस सुरू होतो त्यावेळेला जो भारताचा भूभाग असेल त्या भागामध्ये पाऊस आता कमजोर होतो. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये जवळपास 18 ते 19 तारखेला एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालचा दक्षिण भाग आणि बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन बनेल आणि शक्यतो करून हे लो प्रेशर एरियामध्येच राहण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला हे सर्क्युलेशन बनल्यानंतर हे उत्तरेला सकेल त्यावेळेला परत एकदा पावसाची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मात्र पुरताच तरी पाहिलं जवळपास 18 ते 20 जुलैपर्यंत राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री ते उद्यापर्यंत पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी जोरदार व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा. सर्वप्रथम आज रात्री जर पाहिलं रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरचा घाटमध्ये भाग असेल, सांगलीचं तासगाव, खानापूर, विटा, आडपाडी, शिराळा, याचबरोबर साताऱ्याचा वडूज, दहिवडी, फलटण, मेढा, महाबळेश्वर, वाई, रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, याचबरोबर पुणे, छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी अहिल्यानगर असेल आणि वडगाव, लोणावळा, खंडाळा, जुन्नर, पौंड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेशमधील धुळे, नंदुरबारचा आणि जळगावचा काही भाग असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल धरणे, चिखलदरा, अचलपूर, चंद्रबाजार, मोर्शी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तिवसामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वर्धाचा जो विचार जर केला आर्वी, वर्धा तालुका असेल, देवळी, समुद्रपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. नागपूरचा उत्तरेचा भाग असेल रामटेक, पारशिवनी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. दक्षिणेचा उमरखेडा असेल या ठिकाणी ही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर लातूरचा औसा, आणि निलंगा असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. राज्यात इतरत्र भागामध्ये मुसळधार किंवा जोरदार पाऊस शक्यता आज रात्री नाही आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला आज रात्री उद्यापर्यंत कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर रत्नागिरीचा पश्चिम भाग, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, लांजा, पाचल, याचबरोबर देऊळ, मालवण असेल, कुडाळ असेल, वेंगुर्ला असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सावंतवाडी याचबरोबर पश्चिम बाजू पूर्व बाजू असेल, वैभववाडी, याचबरोबर देवरुख असेल, चिपळूण असेल, खेड असेल, पोलादपूर, माणगाव, रोहा, याचबरोबर पाली, पेन, अलिबाग या भागामध्ये तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्येही पाऊस हा अत्यंत कमी येण्याची दाट शक्यता आहे. मात्र पाऊस हा अधूनमधून काही वेळापुरता आपल्याला येणाऱ्या 24 तासासाठी पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर अहिल्यानगरचा बहुतांश संपूर्ण भाग, पुण्याचा बहुतांश पूर्ण भाग असेल, याच पूर्व भाग असेल, याचबरोबर साताराचा कराड, सातारा, कोरेगाव, शिरवळ, वाई, फलटण, दहिवडी, वडूज भाग असेल, सोलापूरचा पश्चिम भाग, माढा, करमाळा, माळशिरस, तसेच पंढरपूर
या भागामध्ये पाऊस आपल्याला अत्यंत कमी मिळणार आहे. वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्याचा घाटमाथा असेल, लोणावळा, वडगाव, पोंड, सातारा, महाबळेश्वर, वाई, पाटण, कराडचा भाग असेल, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, तसेच सांगलीचा वाळवा, खानापूरचा काय भाग असेल, तासगाव, कवठे मंकाळ, मिरज, शिराळा भाग या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर जत असेल, कवठे मंकाळ या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचा अक्कलकोट, दक्षिण सोलापूर असेल, मंगळवेढा, सांगोलीचा काय भाग असेल, तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. बार्शी, सोलापूर, उत्तर सोलापूर असेल, सांगोलीचा काय भाग असेल, मोहोळचा भाग असेल, या ठिकाणीही आपल्याला एकदम लाईट रेन पाहायला मिळेल व काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचा विचार केला, निलंगा, लातूरचा निलंगा असेल, अहमदपूर असेल, उदगीर असेल, हलक्या स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. तसेच संभाजीनगर, जालना या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस आज रात्रीत उद्यापर्यंत पाहायला मिळत आहे. बीडचा पाटोदा, बीड, आष्टी, जामखेड एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस. याचबरोबर बीडचा संपूर्ण पूर्व भाग, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाची शक्यता फार कमी झाला तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. यामध्येही येणाऱ्या 24 तासानंतर पूर्णपणे पाऊस हा गायब होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खांद्याचा विचार केला, नाशिक, धुळे, नंदुरबार संपूर्ण भागामध्ये पाऊस हा अत्यंत कमी राहणार आहे. ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा बुलढाणा, वाशिम, अकोला असेल, अमरावतीचा उत्तर भाग असेल, याचबरोबर अमरावतीचा दक्षिण भाग असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचा दक्षिण भाग या संपूर्ण भागामध्येही ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर गडचिरोलीचा संपूर्ण भाग असेल, चंद्रपूरचा उत्तर भाग, भद्रावती, याचबरोबर सिंदेवाडी, चिमूर, नागपेठ, यवतमाळचा राळेगाव, कळंब, वर्धाचा हिंगणघाट, समुद्रपूर या भागामध्ये काही अंशी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तोही हलक्या मध्यम स्वरूपाचाच, तोही काही वेळापुरता पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग, मध्यवर्ती भाग असेल आणि नागपूरचा उत्तर भाग, भंडारा, गोंदियाचा उत्तर भाग या भागामध्येही वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर पुणे घाटमाथ्याचा भाग असेल, म्हणजे पश्चिम भाग असेल, सातारा घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट आहे. तसेच नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, धुळे आणि जळगाव या ठिकाणीही जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. नंदुरबार असेल, याचबरोबर अहिल्यानगर, पुणे पूर्व भाग, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये लाइटिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या इतरत्र मात्र IMDने कोणताही अंदाज व्यक्त केला नाही, म्हणजे कोणताही इशारा त्या ठिकाणी दिलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.